नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एक 1.5 महिना झाला आम्ही रेळ्या गावामध्ये एक मशीन बसवली आपली अल्कलाईनची आणि आपल्यासोबत ज्याच्या घरी मशीन बसवले ते अंगणवाडीचे शिक्षक आहेत, जगुताई मोहिते म्हणून. मग त्यांना मशीन बसवायच्या अगोदरचा काय त्रास होता आणि मशीन बसवल्यानंतरचा त्यांचा काय त्रास कमी झाला हे त्यांची आपण तोंडून ऐकूया. नमस्कार ताई. नमस्कार. तर आपली जर माहिती आम्हाला द्या. माझं नाव जगुताई लक्ष्मण मोहिते, गाव रेळे आणि मी अंगणवाडी शिक्षिका आहे. हे मशीन बसवल्या ठेवणं अगोदर ते मला त्रास होता. दिवसातून 2 गोळ्या ह्याच्या पित्ताच्या खायच्या, सकाळी एक संध्याकाळी एक. परत बीपीवरची गोळी एक होती सकाळची. परत असं सांधं वगैरे काय काय दुखत होतं. मग हे मशीन बसवल्यापासून बीपीवरची गोळी एक होती ती अर्धी आली, कारण दवाखान्यात जाऊन चेक केल्यानंतर सांगितले डॉक्टरने की तुम्ही आता अर्धी गोळी खावा. आणि पित्तावरची जी ओमी गोळी होती दिवसातनं 2 खायला लागत होत्या, सकाळी आणि संध्याकाळी. ती आता फक्त एका गोळीवर आली, ती पण 2 दिवस आड करून 1 गोळी खाते. म्हणजे मला ह्या मशीन बसवल्यापासून बराचसा फरक पडलाय. आणि माझं असं मत आहे की डॉक्टरना जो पैसा आपण घालतो तो पैसा अशा कारणावर खर्च केला तर काय होईल, उलट आपलं आरोग्य चांगलं राहते. तर काही लोकांनी ही मशीन बसवावी असं माझं पण मत आहे. धन्यवाद ताई. तर आपण आता यांची माहिती ऐकलीच आहे. आपण सुद्धा विचार करा आणि माझ्या खाली नंबर दिलेला आहे, कंपनीची ID पण दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कस्टमर केअर सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता किंवा माझ्या पर्सनल ID नंबर तुम्हाला नंबर दिला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही फोन करून माहिती मशीनची घेऊ शकताय. आणि एवढं बोलून मी थांबतो. तुमचं धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल. जय हिंद, जय वेलफेअर.